डीजे आशू जरा साऊंडचं जरा चेक करा एकदा. आपण पाहतोय जय हनुमान क्रीडा मंडळ बागदंडा आयोजित ही स्पर्धा आपल्याला इथे पाहायला मिळते आणि स्पर्धेचा आयोजक आणि प्रायोजक असलेल्या संघाला आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय, अर्थातच जय हनुमान बागदंडा. तर स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज सुमित. चला पंचांना मी विनंती करतोय. हॅलो हॅलो. चला पंचांना विनंती करतोय, सामना त्वरित चालू करायचा आहे. चेक माई चेक. हॅलो. चला पंचांना विनंती करतोय, सामना त्वरित चालू करायचा आहे. आपण पाहतोय अनिकेत पाटीलचा पहिला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे साहिल, जोपर्यंत चेंडूला फील्ड करे तोपर्यंत मात्र येते अकाउंट ओपन होते. ते अर्थातच जय भवानी फुफादेवी पाडा या संघाचं. सुमित आणि विश्वजित आपल्याला ही जोडी पाहायला मिळते. ती अर्थातच जय भवानी फुफादेवी या संघाची ही सलामीची जोडी. गोलंदाज अनिकेत पाटील, राईट आर्म राऊंड विकेट. अतिशय वेगवान गोलंदाजी, चांगलं चेंडूला मात्र गॅदर करतो तिथे असलेला विकेट किपर अर्थातच आनंद मिनमिने. पाहते फुल चेंडू आपण. या चेंडूवरती मात्र नक्कीच एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 100, संघाची धावसंख्या आहे ती 2. समजा 4 षटकांचा एक चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते जय भवानी फुफादेवी संघाची. टॉस जिंकल्यानंतर मात्र गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता कॅप्टन अनिकेत पाटील यांनी. अनिकेत राईट आर्म राऊंड विकेट मारा चालू आहे. स्ट्राईक असलेला फलंदाज सुमित. एक मोठा फटका, चेंडू हवेत, झेल टिपतो आणि फलंदाज बाद. पहिला फलंदाज इथे बाद होतोय जय भवानी फुफादेवी पाडा या संघाचा. सुमित पाटील इथे बाद होतोय. संघाची धावसंख्या मात्र स्थिरवलेली आहे. तर जास्त वेळ दौडायचा नाहीये. जय भवानी फुफादेवी पाडा आपला जो दुसरा खेळाडू आहे तो तरी आपण रेडी ठेवायचा आहे. हॅलो हॅलो हॅलो. वन डाऊन बॅट्समन आपला इथे पाहायला मिळतोय. फलंदाज आहे तो हॅलो हॅलो.
आपण पाहतो पुढील चेंडू गोलंदाज अनिकेत पाटील राईट आर्म राऊंड विकेट. कार्पेटच्या सहाऱ्याने खेळतो. एक धाव मिळते. दरम्यानच्या काळात धावसंख्येत 1ची वर. संघाची धावसंख्या आहे ती 3. एक फलंदाज बाद झालाय नक्कीच सुमित. संघातील एक विस्फोटक फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र वन डाऊन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय तो आर्यन पाटील. तर अनिकेत पाटील पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट मारा चालू आहे अनिकेतचा. यावेळेस नक्कीच झेल टिपतो इथे आनंद आणि दुसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. ते बाद होते. चला जास्त वेळ दौडायचा नाहीये. डीजे आरुष जरा सेटअप करा ना माईकचा व्यवस्थित जरा नीट. संघाची धावसंख्या मात्र इथे स्थिर राहिली आहे. संघाची धावसंख्या आहे ती 3. 2 फलंदाज बाद झालेत. षटक क्रमांक पहिलं संपलेलं आहे. अनिकेतचं एक चांगलं षटक नक्कीच आपल्याला पाहायला मिळलं. तर षटक क्रमांक दुसरं घेऊन येते गोलंदाज अक्षय मिनमिने. आज आपल्या होम ग्राउंडवरती परफॉर्मन्स करताना पाहायला मिळतोय तो अक्षय मिनमिने. याच गावातील एक अर्थात याच संघातील एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून या अक्षयकडे बघितलं जातं. अक्षय मात्र नक्कीच वेगवान गोलंदाजीसाठी नक्कीच प्रसिद्धीसाठी असतो तोच अक्षय मिनमिने. षटक क्रमांक दुसरं घेऊन सज्ज होईल. तर त्यावरती स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज आर्यन पाटील. यावेळेस नक्कीच तेज तरा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डॉट. आपण पाहतोय पुढील चेंडू गोलंदाज अक्षय मिनमिने. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा चालू आहे अक्षय मिनमिनेचा. पाहतोय पुढील चेंडू आपण. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र फर्स्ट आहे फलंदाजा. चेंडू जातोय डॉट. संघाची धावसंख्या मात्र स्थिर राहिली. संघाची धावसंख्या आहे ती 3. एक थोडीशी संतशी सुरुवात नक्कीच इथे पाहायला मिळते ती जय भवानी फोपादेवी पाडा या संघाची. आजच्या रात्रीतील हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो जय भवानी फोपादेवी पाडा विरुद्ध यजमान संघ जय हनुमान बागदांडा. अक्षय मिनमिने पुन्हा एकदा. पुन्हा चेंडू जातोय तो डॉट. चांगली गोलंदाजी चालू आहे अक्षय याची. नक्कीच विकेट टू विकेट मारा चालू आहे. धावसंख्या स्थिरवली. संघाची धावसंख्या आहे ती 3. मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे फलंदाजी करणारा संघ जय भवानी फोपादेवी पाडा. तर अक्षय पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळेस चेंडू जातोय लॉंग लेग रिजन मध्ये. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी 4. एक पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यानच्या काळात संघाची धावसंख्येत 4ची भर. संघाची धावसंख्या आहे ती 7. अक्षय मिनमिने पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. या फुलटा चेंडू पुन्हा एकदा. चेंडू जातो यावेळेस डीप स्क्वेअर लेग मध्ये. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. थँक्यू डीजे आरुष. बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. लगातारचा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज आर्यन पाटीलच्या बॅटमधून. दरम्यानच्या काळात संघाची धावसंख्या 4ची भर. संघाची धावसंख्या आपण डबल फिगर मध्ये पाहतोय. संघाची धावसंख्या आहे ती 11. एक फलंदाज बाद 11. 2 फलंदाज बाद 11. अक्षय मिनमिने पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन.
यावेळेस एक मोठा फटका, चेंडू जात आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. धमानीचा मुद्दा. थोडस महागडं षटक इथे मात्र समाप्त होत आहे. अक्षयच्या दरम्यानच्या काळात धावसंख्येत 6ची भर. संघाची धावसंख्या आहे ती 17. 2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या आहे 17. 2 फलंदाज बाद झालेत जय भवानी फुपादेवी पाडा संघाचे. चेक सिद्धेश. तर आपल्या स्टेजवर उपस्थित गोरखजी कडवे मिलकतकार ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान आपण मंडळाचे माजी उपाध्यक्ष रमाकांतजी पाटील यांच्या हस्ते करत आहोत. गोरखजी कडवे सदस्य मिलकतकार यांचा स्वागत आणि सन्मान इथे होत आहे. मंडळाचे उपाध्यक्ष रमाकांतजी पाटील यांना विनंती असेल त्यांनी गोरखजी कडवे यांचा स्वागत करायचं आहे. माईची उबदार शाळ व तसेच पुष्पगुच्छ देऊन आपण त्याचा सन्मान करत आहोत. तसेच एक मोमेंटम आपण देतोय. तसेच त्यांचे सहकारी सुजितजी म्हात्रे यांचा सुद्धा आम्ही सन्मान करत आहोत. मंथन पाटील यांना विनंती असेल सुजितजी म्हात्रे यांचा सन्मान करायचा आहे. सुजितजी म्हात्रे यांचा सुद्धा सन्मान होतोय. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू संजू. गोलंदाज सज्ज होते. गोलंदाज अतुलसाठी आज ते प्राइज आलेला आहे. प्रत्येक विकेटसाठी प्रथमेश मोकल यांच्याकडून मात्र 100 रुपयाचा पारितोषिक असणार आहे अतुलच्या. आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र 100 रुपयानं आपलं अकाउंट ओपन करते. यस DJ आरुष. यावेळेस बाद होतोय जय भवानी फुपादेवी पाडा या संघाचा. आणि अतुलला मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र एक सफलता मिळते. अतुल या संघातील एक नवीन खेळाडू म्हणून नक्कीच बघितलं जातं. खूप वेगवान गोलंदाजीसाठी मात्र या अतुलनी चांगली कामगिरी केलेली आहे. आणि पहिल्याच चेंडूवरती एक सफलता मिळून नक्कीच संघाची धावसंख्या मात्र स्थिर राहिली. संघाची धावसंख्या आहे ती 17. अतुल अर्थातच आपण पाहतोय एक वेगवान गोलंदाज राईटम ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्र आपल्याला पाहायला मिळते. अक्षयचं डायरेक्ट हिटची गरज होती तिथे, पण दरम्यानच्या काळात मात्र चांगली रनविन द बिटवीन्स आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. धावसंख्येत 1ची भर. संघाची धावसंख्या आहे ती 18. स्ट्रायकेन आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज आर्यन. फुलटा चेंडू. यावेळेस एक मोठा फटका. एक मोठा फटका पाहायला मिळतो. दरम्यानच्या काळात धावसंख्येत 6ची भर. संघाची धावसंख्या आहे ती 24. धावसंख्येचं नक्कीच वाढत चाललेली आहे ती जय भवानी फुपादेवी पाडा या संघाची. यावरचा चेंडू मात्र नक्कीच रिव्ह्यू साठी मात्र नक्कीच इथे चेक. आपण पंच चेक करायचं आपण थोडाफार. सिद्धेश Yes. आपण रिव्ह्यू घेणार आहोत. तत्पूर्वी सगळ्या संघ खेळाडूंचा या ठिकाणी लक्ष असू द्या. मंडळाच्या वतीने एक सूचना आलेली आहे. खर तर यावर्षी बघा, दरवर्षी आपण ही स्पर्धा पाहिली तर यामध्ये आपण एक ओपनचा IPL फॉर्मॅट मध्ये एक लॉट ठेवत असतो. परंतु यावर्षी बागदोडा क्रीडा हे मंडळ असेल किंवा छोटमशेट असतील, या सगळ्यांच्या विचारानं एक असा विचार केला की आपल्या ग्रामीण पट्ट्यातील 24 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग भेटला पाहिजे. म्हणून कोणत्याही प्रकारचा IPL फॉर्मॅट आम्ही ठेवला नाही आणि आपल्याकडे 24 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग दिलेला आहे. परंतु आपल्या 24 संघांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. कोणत्याही संघानं या स्पर्धेमध्ये जर गैरवर्तन केलं
या संपूर्ण रात्रीमध्ये, तर त्या संघाला या स्पर्धेमध्ये वाईट बॉल 1 वर्ष नव्हे, 2 वर्ष नव्हे, 3 वर्ष या स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक संघाला ही नम्रतेची विनंती आहे की कृपया प्रत्येकाचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. आम्ही आज या स्पर्धेला 24 संघ घेतलेत. दरवर्षी आम्ही 32, पुढच्या वेळेस 32 संघ सुद्धा घेण्याचा आम्ही विचार करू, परंतु आपलं सहकार्य अपेक्षित आहे. वाईट बॉल आहे. धन्यवाद. थँक्यू निशांत. चेंडू मात्र हा वाईड येतोय. अवंत सरबची एक धावसंख्येत 1ची वर. यावेळेस संघाची धावसंख्या आहे ती 25. मैदानावरती मात्र आपण नक्कीच पाहतोय आर्यन पाडेलच्या फलंदाजीचा तडाखा. जबरदस्त फलंदाजी करतोय या मैदानावरती. यावेळेचा मात्र हा दुसरा लागोपाठचा वाईट बॉल. अवंत सरबची एक धावसंख्येत 1ची वर. संघाची धावसंख्या आहे ती 26. अतुल मोकल आपण पाहतोय या संघाचा तिसरा गोलंदाज. अतिशय वेगवान गोलंदाजी चालू आहे, मात्र नक्कीच अनियंत्रित गोलंदाजी इथे पाहायला मिळते. यावेळेस एक मोठा फटका. चेंडू हवे झेल टिपतोय आणि फलंदाज होतोय बाद. नऊ चेंडूंमध्ये 21 धावांची फलंदाजी करून मात्र आर्यन बाद होतोय. एक जबरदस्त फलंदाजीचा नजराण आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. पण इथे आपण पाहतोय मैदानावरती मात्र अतुल यावेळेस कमबॅक करतोय आणि या विकेटसाठी मात्र सन्माननीय प्रथमेश मोकल यांच्याकडून मात्र 100 रुपयाचं पारितोषिक मिळतंय ते गोलंदाज अतुल याला. चेक सिद्धेश. येस, तर मी नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीसाठी कॉल असणार आहे. कोलेश्वरी भाग वर्सेस श्रावणी इलेव्हन संघाचे दोन्ही कर्णधारांना विनंती असेल, नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. कोलेश्वरी भाग आणि श्रावणी इलेव्हन बोर्डनी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. चौथा फलंदाज माघारी परतल्यानंतर आपण नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तो अर्थात जय भवानी फुपादेवी पाडा या संघाचा फलंदाज प्रतीक पाटील, जो स्ट्राईक एंडला असणार. गोलंदाज अतुल मोकल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र नक्कीच चेंडू जातोय. डॉट स्वरूपाची धावसंख्या मात्र स्थिरावली. संघाची धावसंख्या आहे ती 26, जिथे षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आहे गोलंदाज अतुल. थोडंसं महागडं षटक पण नक्कीच या षटकामध्ये कमबॅक केलं जातंय, कारण एक विस्फोटक फलंदाज आर्यनची मात्र एक मोठी विकेट या षटकामध्ये मात्र भेटते ती गोलंदाज अतुल याला. यावेळेस मात्र नक्कीच लोअर फुल टॉसचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र इथे रिव्ह्यू घेतलं जाते थर्ड अंपायर साठी. व्हाईट बॉल. मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता, काल खऱ्या अर्थानं अनाउन्समेंट झाली होती लकी ड्रॉची, आणि ती बक्षीस माझ्या समोर आपण पाहू शकता. या ठिकाणी जो पहिला विजेता असेल त्यासाठी LED TV सुद्धा आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी आमच्या कॅमेरामॅनने फोकस सुद्धा केलं, मी दाखवतो सगळ्यांना. या ठिकाणी आपण पाहू शकता, जो नशीबवान असेल, पहिला जो कोणी असेल त्याला या ठिकाणी ब्रँडेड कंपनीची TV मिळणार आहे. त्यानंतर आपण हे पहिला 12 वाजता ओपन करणार आहोत. दुसरा आपण लकी ड्रॉ 3 वाजता ओपन करू. जो कोणी विजेता असेल त्याला अर्थातच या ठिकाणी ब्रँड कंपनीची, आपण पाहू शकतो सॅमसंग कंपनीची वॉशिंग मशीन देऊन त्याला सन्मान करणार आहोत. आणि 5 वाजता आपण जो लकी ड्रॉ ओपन करणार आहोत त्याला या ठिकाणी ब्रँड कंपनीचं फ्रीज आहे हे देऊन त्याला सन्मानित करणार आहोत. ही तीनही बक्षीस आमच्या समोर आहेत, त्यामुळे वेळ अजिबात दौडू नका. 12 वाजेपर्यंत टायमिंग आहे. 10 वाजलेत, फक्त 2 तास आलेत. या 2 तासामध्ये जास्तीत जास्त कुपन घ्या आणि खऱ्या अर्थानं आपल्या घरी TV, फ्रीज किंवा वॉशिंग मशीन घेऊन जा. धन्यवाद. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. संघाची धावसंख्या आहे ती आपण पाहतोय 26. षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाज साक्षित पाटील सज्ज होतील.
पहिला चेंडू मात्र जातोय ते डॉट. संघाची धावसंख्या मात्र स्थिरावली संघाची धावसंख्या आहे ती 26. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती होते गोलंदाज साक्षीत पाटील. या संघातील एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून या साक्षीतकडे नेहमी पाहिलं जातं. तो डावखरा गोलंदाज आपला इथे पाहायला मिळतोय. पाहूया पुढील चेंडू या षटकातील. लगातारचा हा दुसरा चेंडू जातोय डॉट. संघाची धावसंख्या मात्र स्थिरावली संघाची धावसंख्या आहे ती 26. मागच्या 5 चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव आलेली नाहीये. मागच्या षटकातील 3 चेंडू आणि या षटकातील 2 चेंडू. यावेळेस मात्र नक्कीच बॅक टू द बॉल खेळतोय. 1 धाव मिळते. धर्मांच्या काळात धावसंख्येत 1 वर संघाची धावसंख्या आहे ती 27. जिथे आपण पाहतोय 4 फलंदाज माघारी परतलेले आहेत ते जय भवानी फुपादेवी पाडा या संघाचे. आणखीन एक नक्कीच चेंडू जातोय डॉट. धावसंख्या मात्र स्थिरावली संघाची धावसंख्या आहे ती 27. चांगली गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते गोलंदाज साक्षी त्याची. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. एक मोठा फटका चेंडू जातोय तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याकडचा प्रयत्न यशस्वी होतोय. दरम्यानच्या काळात 2 धावा पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते ते अनिकेत याचं. धावसंख्येत 2 वर संघाची धावसंख्या आहे ती 29. या षटकातील नक्कीच शेवटचा चेंडू असणार आहे गोलंदाज साक्षी त्याचा. नक्कीच चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत फक्त 3 धावा या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. दरम्यानच्या काळात मात्र 1 धाव पूर्ण. धावसंख्येत 1 संघाची धावसंख्या आहे ती 30. 4 षटकांचा नक्कीच आपण पाहतोय की समाप्ती होतोय. 4 षटक पूर्ण. धावसंख्या आहे ते 31 धावसंख्येचं आव्हान असणार आहे ते. अर्थातच या स्पर्धेचा आयोजक आणि प्रायोजक असलेला संघ जय हनुमान बागदांडा. तर नक्कीच टॉससाठी मात्र इथे आमंत्रित करतोय कोलेश्वरी भाग संघाचा कॅप्टन आणि श्रावणी 11 बोंडी संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि टॉस करून घ्यायचं आहे. कोलेश्वरी भाग संघाचा कर्णधार तसेच श्रावणी 11 बोर्डी संघाचा कर्णधार दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये. श्रावणी 11 बोर्डी संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. कोलेश्वरी भाग संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. श्रावणी 11 बोर्डी. तर नक्कीच दरम्यानच्या काळामध्ये मात्र आम्हाला भाईजान देखील जॉईन झाले आहेत. त्यांचं देखील या निलेश स्पर्धेच्या पाटील यांना माध्यमातून thank you. स्वागत असणार आहे. येस संजू. चेक. निलेश पाटील यांना मी इन्व्हाइट करतो नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. एका बाजूला असेल श्रावणी 11 बोर्डीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला असेल कोलेश्वरी भाग संघ. अशा 2 संघादरम्यान आजच्या रजनीतील 4था सामना रंगणार आहे. तर आपण निलेश पाटील यांच्या हस्ते नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला हेड्स आणि दुसऱ्या बाजूला टेल्स. तर कोलेश्वरी भाग संघाचा कॉल असणार आहे. तर नाणेफेक जिंकले कोलेश्वरी भाग संघाने. तर तुमचा निर्णय काय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. तर क्षेत्ररक्षण करता असताना तुमची स्ट्रॅटर्जी काय असणार आहे? आम्ही बोंडे संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तरी पण अंदाजे सांगू शकता किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आतापर्यंत 3 मॅचेस झाल्या त्यामध्ये तर लो स्कोरिंगच मॅचेस झाले. 30 धावसंख्या ही जास्तीत जास्त आहे आताच्या मॅच मध्ये. तेवढ्या याच्यात आम्ही रोखण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच तुमचा चांगला प्रयत्न. बेस्ट ऑफ लक. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संजू.
मित्र हो, अपेक्षा महिला मंडळ बागदांडा यांच्या वतीनं आपण पाहतो एनर्जेटिक महिला वर्ग त्या कोपऱ्यामध्ये उपस्थित आहे, ज्यामध्ये मयुरी, विकी, मनीषा, ऐश्वर्या, प्रगती, शलाका, आरती, समीक्षा, अर्णवी, संचिता, अश्विनी, सारिका आणि यांच्या समवेत अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित आहेत आणि आपल्या टीमला शिरप करायला त्या हजर आहेत. तर त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत, वेलकम. आणि आता थेट आपण जाऊया, ज्यांची प्रतीक्षा प्रेक्षक करतायत ते भाईजान आपल्या समोर येत आहेत. ओव्हर टू भाईजान. धन्यवाद. थैंक यू सो मच। तो सबसे पहले आए हुए सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है। जनवन क्रीड़ा मंडल बागदांडा आयोजित एक भव्य दिव्य क्रिकेट की प्रतियोगिता, और इस प्रतियोगिता का आज की आखिरी रात और आखिरी रात में होने वाले शानदार मुकाबले, आज की रात का ये तीसरा मुकाबला काफी 10:08 हो चुके। ऑफिशियल अंपायर ने ग्रीन सिग्नल दिया, मैच ऑन। सलामी की जोड़ी मैदान पर। साक्षित इनके हर छक्के के लिए उनके बड़े भाई सम्मानीय आदरणीय कल्पक जी पाटिल सर, इनके तरफ से 100 रुपए का कैश प्राइज होगा। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज कौन है? सुमित पाटिल गेंदबाजी के लिए। हमारे साथी कमेंटेटर्स खारे पाट का एक बुलंद आवाज सुयश भुरे यहाँ पर आ चुके, उनका भी स्वागत है। उनके साथ आयुष, उनका भी वेलकम। पहली गेंद जड़ में डालने की कोशिश सुमित पाटिल की, पहली गेंद डॉट कराने में कामयाब। एक 30 रनों का जो टारगेट सेट किया है, पहली गेंद डॉट कराने में कामयाब सुमित पाटिल। ओहो, इस बार स्विच हिट किया है, फील्डर वहां पर थोड़े से खराब फील्डिंग का नजारा करते हुए। साक्षी जैसे बल्लेबाज लेग 22 के रूप में ऑफिशियल अंपायर गणेश सर ने अपने हाथ से इशारा करते हुए लेग 22 के रूप में यहां पर 1 रन प्राप्त करते हुए जनवान क्रीड़ा मंडल बागदांडा आयोजित ये प्रतियोगिता, जिसमें अगर देखा जाए हमारे गुरुवर्य सुहाजी फाटक सर, विकास जी साखरकर सर, उसी साथों साथ महाराष्ट्र का बुलंद आवाज एक इंजीनियर, सिविल इंजीनियर सम्मानीय आदरणीय निशान जी पाटिल सर, और इसी गांव का एक बुलंद आवाज हमारे परम मित्र सिद्धू जी पाटिल सर, इनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। डीजे आशु, और उसी साथों साथ ग्रुप ग्राम पंचायत मिलकत खार के सदस्य सम्मानीय आदरणीय गोरक्षेट कड़वे साहब यहाँ पर तशरीफ लाते हुए, उनका भी स्वागत है। इस बार अक्षय हवा में खेलने की कोशिश, फील्डर गेंद के नीचे, और शानदार कैच, विकेट का पतन, बल्लेबाज आउट होते हुए। पहली विकेट का पतन, पहला झटका डीजे आशु। नक्कीच पहा मित्रांनो, आयसीसी टेनिस क्रिकेट किती फास्ट आहे। आज यजमान संघाला नक्कीच केलेली चुकी अक्षय यांच्या माध्यमातून त्यांनी ऑन फील्ड मध्ये, ग्राउंड मध्ये त्यांनी गार्ड काढलाय, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी इथे जर्मन बागदांडा संघाला देत आहे। एकदा जोरदार टाळ्या कमिटीसाठी एकदा वाजवा, कारण यजमान संघ असून सुद्धा त्यांनी ती पेनल्टी डिक्लेअर घोषित केली आहे। यावेळेला मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे फंबल, तद्वर मात्र एका धावेने धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या वधारले, धावसंख्या धावफलकावरती 2 धावा।
जरूर जीतने के लिए अगर देखा जाए तो 31 रनों की जरूरत थी, 2 रन ऐड करते हुए 33 रनों का टारगेट यहां पर सेट किया है। सुमित पाटिल गेंदबाजी करते हुए क्रिकेट में चुकीला माफी नहीं। इन मैदान पर, इन ग्राउंड मैदान पर अगर सेफ्टी गार्ड यूज करते हैं तो उसे पेनल्टी दी जाएगी। इस बार साक्षित मिड विकेट के ऊपर से गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के पार, वकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। जो मास्टर सम्मान्य कल्पेजी पाटिल, उनके बड़े भाई, इनके तरफ से हर छक्के के लिए 100 रुपए का कैश प्राइज। और यहाँ पर साक्षित ने आखिरी गेंद पर छक्का लगाकर अपने इरादे स्पष्ट किए। टीम का टोटल स्कोर जहां पहुंचा स्कोर कार्ड पर धरणे गुरजीत सर बतलाएंगे। 8 रन स्कोर कार्ड पर, जीतने के लिए 18 गेंदे 25 रनों की आवश्यकता है। 2 रन पेनल्टी लेने के बावजूद भी यहां पर 18 गेंदे 25 रनों की जरूरत। बल्लेबाजी करने वाली टीम यजमान टीम जनमान क्रीड़ा मंडल बागदांडा, गेंदबाजी के लिए आते हुए फिर से एक बार विश्वजीत पाटिल। एक अच्छे खिलाड़ी विश्वजीत के ऊपर भी पूरी जिम्मेदारी है, क्योंकि जहां पर अभी नजर जाएगी वहां पर प्यारे दर्शक हमें नजर आते हुए। विश्वजीत को गेंदबाजी के लिए दावत दी। स्ट्राइक एंड पर बैटर इनायत नंबर 3 पर आए हुए खिलाड़ी साहिल पाटिल। साहिल यानी समंदर, आज साहिल को समंदर की तरह लहरना होगा। 18 गेंदे 25 रनों की आवश्यकता है। एक छक्के के साथ 9 सेकंड पर बल्लेबाज साक्षित पाटिल, एक खतरनाक आक्रामक बल्लेबाज। टाइम सेट किया है गेंदबाजी करने वाली टीम। इस बार आउटसाइड ऑफ स्टंप डालने की कोशिश, अवे फ्रॉम द बॉडी, गेंद को पिक करना चाहते थे कवर किट की दिशा में, पर यहां पर बल्ले का और गेंद का कोई कांटेक्ट नहीं। डॉट गेंद जाती हुई, पहली गेंद यहां पर विश्वजीत पाटिल, इनके द्वारा डॉट आती हुई। यहां पर स्कोर रुका हुआ, स्कोर कार्ड पर देखा जाए 8 रन। इक्वेशन बदलता हुआ 17 गेंदे 25 रनों की जरूरत। एक शानदार मैच, कांटे की टक्कर, कौन जीतेगा कौन हारेगा, इसलिए होने वाला यह मुकाबला। इस प्रतियोगिता की आज की आखिरी रजनी। स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम, टाइम सेट है। फिर मत कहना कि हमें कुछ बताया नहीं, क्योंकि चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा। और आपके रिप्रेजेंटेटिव यहां पर बैठे हुए हैं, इस वजह से जो अगर एक्स्ट्रा टाइम जाता है तो जरूर आपको पेनल्टी दी जाएगी, उसमें कोई शक नहीं है। जय भवानी फूफा देवी यहां पर गेंदबाजी करते हुए, गेंदबाज फिर से एक बार विश्वजीत पाटिल, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज साहिल पाटिल। ओहो, फिर से एक बार देखिए शानदार गेंदबाजी, अनएक्सेप्टेड। यहां पर बल्लेबाज ने सोचा नहीं था कि फिर से एक बार वही गेंदबाजी दोहराएंगे। साक्षी थोड़ा सा कान मंत्र देते हुए कि किस दिशा से बल्लेबाजी की जा रही है, थोड़ा सा दबाव डालने की कोशिश करते हुए गेंदबाज विश्वजीत पाटिल। लगातार की 2 गेंदें डॉट आने के बाद मनोवैज्ञानिक दबाव यहां पर बैटर साहिल पाटिल के ऊपर आता हुआ। इस बार पटकी हुई गेंद गुडलेस स्पॉट पे टप्पा खाने के बाद अनएक्सेप्टेड बाउंस। फिर से एक बार यहां पर जस्साब तारिक पे तारिक, तारिक पे तारिक, और यहां पर गेंदबाज विश्वजीत पाटिल डॉट पे डॉट कराते हुए। कपाल की गेंदबाजी, इक्वेशन बदलता हुआ। 15 गेंदें 25 रनों की जरूरत। गणेश डाऊर यांनी जर डान्स केला तर प्रतिकेश पाटिल बबले यांकडून 1000 रुपए कैश प्राइज देण्यात येणार आहे। पर इस बार ऑफिशियल अंपायर का इशारा वाइट का आता हुआ। प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। स्कोर कार्ड पर 9 रन। आने वाली 15 गेंदें 24 रनों की आवश्यकता है। इस बार थर्ड मैन की दिशा में खेलने की कोशिश, पावर पॉइंट में फील्डर है। फिर से एक बार साहिल यहां पर नाराज करते हुए, विकेट का पतन। 13 का फुल, 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला।
अगर देखा जाए तो साक्षित बल्लेबाज है जिन्होंने आखिरी गेंद पर धरणे गुरुजी सर छक्का लगाया था, पर नॉन स्ट्राइक से वो बल्लेबाज को देख रहे किस तरह की गलती करते हुए नजर आ रहे। पर न्यू बैटर मैदान पर अगर देखा जाए तो इनायत नंबर 4 पर बल्लेबाजी के लिए आते हुए आरती भाभी के हीरो अनिकेत पाटिल मैदान पर। जरूर हर एक कामयाब पुरुष के पीछे स्त्री का हाथ होता है और आरती भाभी के हीरो बल्लेबाज मैदान पर अनिकेत। और देखिए गेंद सीधे बल्ले से खेल दिए हुए लॉन्ग ऑफ की दिशा में। एक रन के साथ अनिकेत बल्लेबाज ने अपना अकाउंट ओपन किया। स्ट्राइक रोटेट करते हुए स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है डबल डिजिट अंक। अंजलि भाभी के हीरो क्रिकेट के गॉड भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर जर्सी नंबर 10 स्कोर कार्ड पर आते हुए जिस खिलाड़ी ने आखिरी गेंद पर छक्का लगाकर इनिंग की शुरुआत की थी वही बैटर साक्षित पाटिल स्ट्राइक एंड पर। 13 गेंदे 23 रनों की जरूरत है। मैच अभी भी कुशल बनते चल रहा है क्योंकि विश्वजीत पाटिल आज इस मैदान पर शानदार गेंदबाजी करते हुए, पर जरूर यहां पर दबाव डालने की कोशिश। 8 मिनट हो चुके गेंदबाजी करने वाली टीम, ये ध्यान दीजिए। तो फिर से एक बार विश्वजीत पाटिल गेंदबाजी करने के लिए तैयार। आखिरी गेंद का सामना करेंगे बैटर। पिछले मैच में भी साक्षित पाटिल ने आखिरी गेंद पर छक्का लगाया था। क्या इस गेंद के ऊपर बड़ा प्रतिकार होगा? क्या सिंगल लेकर स्ट्राइक अपने पास रखेंगे? क्योंकि यहां पर अगर देखा जाए तो 13 गेंदे और 23 रनों की जरूरत है। 13 गेंदे 23 रनों की आवश्यकता। मैच अभी भी कुशल है। और ये लीजिए साक्षित के बल्ले से फिर से एक बार सासू मेली खोकून जावई आले 90 टाकून गेंद सीमा पर थल का जावई ऑन द फायर। डीजे मास्टर सर्वश्रेष्ठ खिलाड़ी क्यों साक्षित को कहा गया? क्योंकि धरणे गुरुजी 2 छक्के लगाए और 2 गेंदों का सामना किया और उसके ऊपर प्रतिकार करते हुए आज इस मैदान पर सभी दर्शकों के मन जीतते हुए आज बैटर साक्षित पाटिल स्कोर जा पहुंचा। स्कोर कार्ड पर धरणे गुरुजी सर बतलाते हुए 16 रन आने वाली 12 गेंदे 17 रनों की आवश्यकता है। 12 गेंदे 17 रनों की जरूरत गेंदबाजी के लिए। तीसरी ओवर की जिम्मेदारी रोहित पाटिल। 12 गेंदे 17 रनों की जरूरत। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आरती भाभी के हीरो अनिकेत। और ये लीजिए छोटे मियां तो छोटे मियां, बड़े मियां सुभान अल्लाह। रजिया फंस गई गुंडों के बीच में। डीजे पर मैं कहूंगा अनिकेत है आरती का दीवाना। और देखिए आरती भाभी का नाम लिया और छक्के के साथ शुरुआत करते हुए स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 22 रन। फिर से एक बार पॉइंट रिदम में खेल दिया, फील्डर है वहां पर, थोड़े से फंबल, तब तक 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन। जीतने के लिए 10 गेंदे 10 रनों की आवश्यकता है। दोनों खिलाड़ी आज इस मैदान पर रनों की प्राप्ति करते हुए साक्षित पाटिल 2 छक्के लगाकर अपनी पारी का आगाज करने वाले खिलाड़ी आज इस मैदान पर कमाल की बल्लेबाजी करते हुए। दोस्तों एक अनाउंसमेंट जो कल से हम कर रहे हैं, लकी ड्रॉ कूपन यहां पर 50 रुपए में जो दिया जा रहा है उसके लिए समय सिर्फ 1.5 घंटा बाकी है। अगर कोई इच्छुक लकी ड्रॉ कूपन लेना चाहता है तो जरूर यहां पर हमारे
वॉलेंटियर्स है उनसे कांटेक्ट करें और उसके बाद यहाँ पर जो उपस्थित होगा, जो लकी ड्रॉ होगा यहाँ पर जो उपस्थित होगा उससे ही दिया जाएगा, अन्यथा फिर से एक बार अनाउंस कर दूसरा टिकट निकाला जाएगा, ये ध्यान दीजिए। तो जरूर यहाँ पर साक्षित 2 रन लेकर स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर। पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर। वो फिर से एक बार स्विच हिट करने का प्रयास, गेंद लॉन्ग स्टॉप की दिशा में ट्रैवल होती हुई 22 के रूप में 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 26। स्ट्राइक रेट पर बल्लेबाज अनिकेत आरती भाभी के हीरो 1 छक्के के साथ बल्लेबाजी करते हुए 8 गेंदे 7 रनों की आवश्यकता। यजमान टीम आज इस मैदान पर जय हनुमान क्रीड़ा मंडल बागदांडा जीतने के लिए 8 गेंदे 7 रनों की आवश्यकता। गेंदबाजी के लिए रोहित पाटिल फिर से एक बार, पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर सिंगल, तीसरी गेंद पर डबल और चौथी गेंद पर 22 के रूप में। इस बार अच्छी गेंद, फिर से एक बार सफल होकर खेलना चाहते थे, बल्ले का और गेंद का कोई कांटेक्ट नहीं, डॉट गेंद जाती हुई स्कोर रुका हुआ मात्र 26 रन। आने वाली 7 गेंदे 7 रनों की आवश्यकता है, 7 गेंदे 7 रनों की जरूरत। क्या फिर से एक बार बैटर अनिकेत के बल्ले से बड़ा स्ट्रोक होगा या फिर से एक बार रोहित पाटिल इस मैच में कमबैक करने में कामयाब होंगे? जी हां, मैं हूं खलनायक डीजे। धरणे गुरुजी, तर अगर आरती भाभी यहाँ पर आए होंगे तो खुश होंगे क्योंकि उनके हस्बैंड आज, ओहो भाभी हाथ कर रही है, भाभी वेलकम है आपका जय हनुमान क्रीड़ा मंडल बागदांडा। अनिकेत भाई के हमारी भाभी आरती भाभी खुश होते हुए जरूर यहाँ पर आखिरी गेंद पर छक्का लगाने के बाद जीतने के लिए 6 गेंदे 1 रन की जरूरत, 3 रनों की जरूरत है। सॉरी माय मिस्टेक, चौका जाता हुआ 6 गेंदे 3 रनों की आवश्यकता है। और जरूर अनिकेत दादा की लाडली परी, पापा की परी भी हमें हाथ करते हुए नजर आ रही है। पापा की परी आपका भी वेलकम है। यस, गुड गर्ल। फिर से एक बार 6 गेंदे 3 रनों की आवश्यकता और इस बार बड़ा स्ट्रोक, हवा में खेलने की कोशिश, ओहो डोकरा डोकरी कवट्याचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला, बायको चकनी मेवनी देखनी, बायको पेक्षा मेवनी बरी और यहाँ पर विजयी चौकार डीजे। थैंक यू डीजे मास्टर। और इस मैच का मैन ऑफ द मैच आरती भाभी के हीरो जिन्होंने बल्लेबाजी करते हुए 5 गेंदों में 12 रन बनाए और गेंदबाजी करते हुए 3 रन देकर 2 विकेट प्राप्त किए, वो है अनिकेत डीजे। और एक बात मुझे पता चली, आरती भाभी सासरवाड़ी के खिलाफ बल्लेबाजी कर रहे थे। ओहो क्या बात है, शानदार परफॉर्मेंस, बल्लेबाज अनिकेत आरती भाभी के हीरो। साक्षी के लिए यहाँ पर कल्पेशी पाटिल सर इनके तरफ से 200 रुपए का कैश प्राइज आया है। साक्षी आपसे भी गुजारिश है आइए और मैन ऑफ द मैच का किताब आरती भाभी के हीरो अनिकेत, इनसे गुजारिश करूंगा कि अपना मैन ऑफ द मैच का किताब लेने के लिए कमेंट्री बॉक्स पेविलियन के पास आ जाए, टॉस बॉक्स में आ जाए। नेक्स्ट मैच आपके सामने कोलेश्वरी भाग बनाम श्रावणी 11 बोर्डनी, ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का बैटल, क्रिकेट का महायुद्ध इस क्रिकेट के कुरुक्षेत्र पर
और इस मैच का खुद एक हाथ सुनाने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा हमारे गुरुवर्य सम्माननीय आदरणीय शिवाजी फाटक सर के पास। धन्यवाद। थँक्यू भाईजान. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच